गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सातत्याने सुरू आहे. त्याचबरोबर आता एक मोठा राजकीय भूकंप होणार असे संकेत दिसत आहे. काही दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली. या मध्ये देखील त्यांची नाराजी दूर झाली नाही. त्याचबरोबर ठाकरे गटाचे मुखपत्र जे सामना आहे, त्या सामनामधून एक मोठा दावा करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांचे 35 आमदार फुटून भाजपमध्ये जाणार असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता नवीन चर्चांना तोंड फुटलं आहे. जवळ-जवळ 35 आमदार भाजपच्या गळाला लागले आहेत. महाराष्ट्रामध्ये भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे अडचणीत येतील असा दावा करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून जे एकनाथ शिंदे आहेत, हे पक्षफुटीच्या कारणावरून नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते एका कार्यक्रमादरम्यान एकमेकांसोबत बोलले देखील नाही आणि बघितलं देखील नाही. त्यामुळे माध्यमांमध्ये अजून चर्चा पसरली आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी कालच्या एका सभेमध्ये नाव न घेता भाजपवर टीका केली आहे. पालघरच्या सभेमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले, "डहाणूमध्ये सर्वजण आपण एकत्र आलेलो आहोत. अहंकाराच्या विरोधात आपण एकत्र आलेलो आहोत. अहंकार रावणाचा देखील होता, पण त्याची लंका जळून खाक झाली. तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे." अशी टीका एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता भाजपवर केली. सभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते, उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील आमच्या पक्षात प्रवेश करणार होत्या, असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. सुषमा अंधारे यांनी दिल्लीत खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेतली होती, असं सामंत यांनी म्हटलं आहे. याला आता सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री व्हायचं आहे, असं अंधारे यांनी म्हटलं आहे. तसंच उदय सामंत हे शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं अंधारे यांनी म्हटलं आहे. याबाबत सुषमा अंधारे यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्याचबरोबर अंबादास दानवे यांनी केलेल्या दाव्यांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. कारण शिवसेनेचे जे 35 आमदार आहे, ते हे फुटून मोठा गट भाजपमध्ये जाईल असा दावा त्यांनी केला होता. असं सामनामध्ये देखील आलं होतं. कारण शिवसेना शिंदे गटाच्या तिकिटावर लढलेले अनेक असे आमदार आहे, जे भाजपचे आहेत. आपण जर बघितलं तर भाजपच्या आग्रहामुळे शिवसेना शिंदे गटाने भाजपच्या मधल्या काही नेत्यांना आमदारकीसाठी तिकीट दिलं होतं आणि हेच आमदार कधीही भाजपमध्ये जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि भाजपकडे संख्याबळ देखील भरपूर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काही होईल सांगता येत नाही. आता एकनाथ शिंदे उघडपणे भाजपवर टीका करत आहे. त्यामुळे भाजप काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. इकडे उद्धव ठाकरे हे देखील एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करायला कुठलीही कसर सोडत नाहीये आणि देवेंद्र फडणवीस हे देखील कुठलीही गोष्ट स्पष्टपणे बोलून दाखवत नाहीये. त्यामुळं महायुतीमध्ये आता तरी सध्या बेबनाव आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यामधला दुरावा आणखी निर्माण होतो की काय पुढे काय होतं हे बघणं गरजेचं आहे. शिवसेनेच्या या भाजपच्या संपूर्ण भूमिकेबद्दल आपलं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता हो द्या चर्चा चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब नक्की करून जा.